आंदोलन केलं। त्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आणि डॉक्टरांची मोठी नाचक्की झाली। या सगळ्याचा बोध घेत नांदेडच्या शासकीय रुग्णालयाने आदर्श रुग्णसेवेचा उपक्रम हाती घेतलाय। काय आहे हा उपक्रम पाहूयात। शासकीय रुग्णालयांमधील सेवा आणि यंत्रणा पाहता नागरिकांचा कल हा खासगी रुग्णालयांकडे जास्त असल्याचं दिसतं। मात्र गोरगरीब रुग्णांना नाईलाजास्तव शासकीय रुग्णालयांमध्ये जावं लागतं। ही परिस्थिती बदलण्यासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयानं हॉस्पिटल सपोर्ट सिस्टीम अर्थातच रुग्णालय आधार प्रणाली सुरू केली आहे। या प्रणालीत रुग्णालयातील विविध अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय। ह्या प्रणालीमध्ये आम्ही असं केलेलं आहे की एक आमची सिस्टीम आहे, म्हणजे 5 जणांचा एक ग्रुप असतो ज्याला आपण चमू म्हणतो। त्याच्यामध्ये एक सहयोगी प्राध्यापक, एक सहाय्यक प्राध्यापक, एक मेट्रन असते, एक सोशल वर्कर असतो, एक सिक्युरिटीचा माणूस असतो आणि आता नव्यानेच प्राप्त झालेले बंदूकधारी पोलीससुद्धा असतात। आणि हे 6 जण मिळून रात्री 8 ते सकाळी 8 ड्युटीवर असतात आणि ह्यांचं एकच काम आहे की रात्री 8ला आल्यानंतर कॅज्युअल्टी म्हणजे अपघात विभागापासून त्यांची कामाची सुरुवात होते आणि तिथनं ते सगळ्या हॉस्पिटलचा राऊंड घेतात। नेमणूक करण्यात आलेलं डॉक्टरांचं पथक रात्री रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करतं। हे पथक सेवेवर असणाऱ्या शिकाऊ डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना सल्ला देतं। त्याचबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाच्या आरोग्याची वेळोवेळी माहितीही देण्यात येते। माहीत वाटत नव्हतं की इतका परिणाम पडेल, कारण की खूप सुधारणा झालेली आहे। सगळेजण एक प्रकारे अगदी मन लावून काम करत आहेत आणि या ठिकाणी पेशंटला मुख्य म्हणजे पेशंटला चांगल्या पद्धतीचे ट्रीटमेंट मिळत आहे। अगदी ती वेळेवर मिळत आहे। पेशंटचं शिफ्टिंग वेळेवर होत आहे, पेशंटला त्यांचे ऑपरेशन वेळेवर होत आहेत आणि रिकव्हरी पण चांगल्या पद्धतीने होत आहे आणि त्या दृष्टीने आउटकम चांगलं होतं आहे पेशंटचं। रुग्णालय आधार प्रणाली सुरू केल्यापासून शासकीय रुग्णालयात कमालीची शिस्त निर्माण झाली आहे। रुग्णांना तातडीनं योग्य उपचार मिळत असल्यानं नातेवाईकही समाधान व्यक्त करत आहेत। पहिल्या दवाखान्यामध्ये उपचार वगैरे चांगले होत नव्हते, पण आता सगळे डॉक्टर लोक व्यवस्थित फिरायले, सगळीकडे लक्ष ठेवतात आणि चांगल्या पद्धतीने उपचार होत आहे। यहाँ पर जो अपघात विभाग में जो पेशेंट रहते थे पड़े वाले तो कोई देखता नहीं, लेकिन आज जो डॉक्टरों ने जो अपनी टीम बनाने वाली है चेकिंग के लिए, तो चेकिंग के तरफ से यहाँ पर उनका प्रेशर गिर गए, जहाँ पर वार्ड है वहाँ पर पेशेंट को ले जाकर छोड़ दे रहे हैं। इलाज हो रहा है, बिल्कुल एक नंबर का इलाज कर रहे हैं यहाँ पर डॉक्टरों की, उससे कुछ तब्दीली आने वाली है। या प्रणालीच्या माध्यमातून डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आंदोलनाची नाही तर योग्य सेवा देण्याची गरज असल्याचंच नांदेडच्या शासकीय रुग्णालयाने दाखवून दिलंय। सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।